हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर सगळ्यांना शुभ सकाळ. तर आज आहे ना अमावस्या होती, तर हा ब्लॉग यायला जरा उशीर होता आहे, का तर शिलाईचं काम होतं, त्यामुळे ब्लॉग एडिट केला होता आणि फक्त अपलोड करायला विसरून गेले होते. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करावं. तर सकाळी सकाळ चालली होती देवपूजा आणि परीचे पप्पा घरी असले की ते देवपूजा करतात. मग त्यामुळे कसं होतं माझंही शिलाई काम किंवा दुसरं, तर ते तुम्हाला हाय नमस्कार म्हणत आहे. आणि त्यानंतर आणि कसं होतं, असं जरा त्यांनी थोडीशी मदत केली, तर मग शिलाई कामाला पण जास्त वेळ लागत नाही. आणि पूजा वगैरे करून करायचं म्हटलं की खूप वेळ होतं. आणि असं म्हणजे अमावस्या पौर्णिमा असेल तर त्या टायमिंगला जरा आरती वगैरे पण करून घ्यायची असती. सकाळ सकाळ छान वाटतं किंवा तुम्हाला नाहीच वेळ मिळाला तर फक्त तुम्ही ना कापूर जरी ओवाळून घेतला तरी चालतो. आणि आता रांगोळी काढायची राहिली होती, ह्यांनीच पूजा केली की मी रांगोळी काढून घेत असते. तुम्हाला तर मी प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगत असते. आणि स्वामींलाही आरती दिली आणि फरशी वगैरे पुसून घेत असते मी, आणि म्हणजे हळद मीठ टाकून. तर ते काय जास्त मी शूट नाही केलं, का तर खूप ब्लॉग मोठा होऊन जातो. आणि हळदीचं लेपन करायचं असतं, पण जसं वेळ असेल तसं मी करते. आणि असं नाही की मी प्रत्येक ह्याला करतेच, आणि काही अडचणी असल्या तर मग त्यावेळेस करत नाही. आणि आज होतं मला शिलाई काम खूप होतं, आणि मग काय होतं, तेवढं सगळं करायला खूप वेळ होऊन जातो. त्यामुळे मी आज काही केलं नव्हतं हळदीचं लेपन वगैरे, फक्त आहे ना फरशी वगैरे पुसून काढली होती. आणि ती काही तुमच्यासोबत शेअर केली नाही. फक्त आता म्हटलं चला सकाळ सकाळ चहा पिण्यापेक्षा जो मी हा ज्यूस केला होता बघा, बीट, गाजर आणि आवळा किंवा लिंबू असं करून ह्याचा ज्यूस केला होता. तुम्हाला ज्यूसची पण रेसिपी आहे आपल्या ब्लॉगवरती, नक्की पहा. तर सकाळी सकाळी चहाच्या ऐवजी आम्ही सगळ्यांनी ना बीट ज्यूसच घेतला होता सगळ्यांनी. आणि कसं होतं, परीलाही आम्हाला म्हणजे परीसाठी सांगितलं होतं, तर म्हटलं आपण सगळ्यांनीच घेतलं तर चांगलंच आहे. आणि मला हे तुम्हाला सांगायचं होतं, सोसायटी जी चहा पावडर आहे त्यावरती ही मला बरणी मिळाली होती. आणि खूप सुंदर वाटते बरं का, म्हणजे ट्रान्सपरंट असल्यामुळे लगेच लक्षात येतं की ह्यात चहा पावडर आहे. आणि मी आता गुलकंद ठेवलं होतं एका बरणीमध्ये, आणि आता नंतर मी चहा पावडर ठेवली दुसऱ्या बरणीमध्ये. तर म्हणलं गुलकंद संपत आला की लगेच त्यामध्ये साखर ठेवायची आणि चहा पावडर. जरा म्हणले डबे चेंज करावे, आणि खरंच खूप छान वाटतं. जर पाहुणे वगैरे आले तर त्यांनाही लगेचच्या लगेच दिसू शकते, म्हणजे त्यांना चहा करायचा असेल तर. आणि छान वाटतात अशा बरण्या, आणि अजून फ्री म्हणलं मिळालं की अजूनच चांगलं वाटतं बरं का. चला आता म्हणलं आज तुमच्यासोबत मटकीची रेसिपी शेअर करावी. तर मी मटकी छान अशी निवडून 2 पाण्याने धुवून घेतली. त्यामध्ये हळद, मीठ टाकून शिट्या करून घ्यायच्यात आपल्याला. आणि 2 ते 3च शिट्ट्या करायच्या, जास्त करायच्या नाहीत. आणि हिंग घालायचं बरं का शिजतानीच. म्हणजे आपण फोडणी जरी नाही घातलं तरी चालतं. तर एवढंसंच घेतलंय मी, जास्त नाही घेतलेलं. तेवढं घालायचं आणि 2 शिट्या करून घ्यायच्या जास्तीत जास्त. आता आपण ज्यावेळेस फोडणी देतो त्यावेळेस पण जास्त शिजली जाते. त्यामुळे 2 शिट्ट्या करून प्रेशरवर शिजवायची. आणि आता मी काय केलेलं आहे, कांदा, लसूण, टोमॅटो, अद्रक हे सगळं भाजून घेतलेले, आणि कोथिंबीर जरा जास्त घेतलेली. आणि टोमॅटो पण आपल्याला असंच भाजून घ्यायचं, चांगलं गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचं सगळं. खोबरं पण त्यातच टाकले, लसूण, आलं सगळंच एकत्र. आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं बारीक करून घ्यायचं. आणि त्यानंतर जिरं, मोहरी घालून जी मग आपण पेस्ट केली होती, तर ती घालून घ्यायची. आणि तुम्हाला साईडला दिसत असेल तव्यामध्ये लाल बीट जे आपण ज्यूस केला होता, तर ते टाकून न देता आहे ना, त्याचं छान असं मस्त गाजराचा हलवा जसं बनवतो ना, सेम तसंच बनवायचं आहे आपल्याला. तर तुम्ही नक्की बनवत जावा, आणि ज्यूस पण पीत जावा. आणि असं जर राहिलं तर असा हलवा वगैरे करून खायचा आहे तो सुद्धा, आणि मुलांना द्यायचा. तुम्हाला जर नसेल आवडत तर मुलांना देऊन टाका. आणि मग बघा आता मी जो घरचा मसाला आहे तो घातलेला आहे ना, हळद घातलेली आहे. दुसरे मी कुठलेही मसाले घालत नाही बरं का जास्त करून. अगदीच काय थोडं वेगळं वाटलं कधी तर तर तो मसाला घालते मी. म्हणजे गरम मसाला पण मी शक्यतो आहे ना, जो घरी बनवते ना, तोच मसाला मी आता लवकरच बनवणार आहे. त्याची पण रेसिपी नक्की अपलोड करेन. आणि आपण जसं मिसळला बनवतो ना, सेम तुम्ही ह्याच पद्धतीने मिसळसुद्धा बनवायची. फक्त त्यात आहे ना तेल जास्त टाकावं लागणार आहे. एवढं सुंदर मिसळचं रस्सा होतो ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि आता मी दुपारचं जेवणासाठी घेतलेलं होतं बरं का. आणि माझं जेवण चाललं होतं तोपर्यंत परी म्हणली मी कपडे वाळत घालते. का तर तिलाही म्हणजे आहे 10वीची परीक्षा, पण असं छोटंसं किरकोळ काम दिलं ना, तर तिला पण जरा थोडंसं हे होऊन जातं. सारखं पुस्तकं घेऊन पण मुलं कंटाळून जातात, तर मग जरा थोडंसं तिलाही काम सांगत असते. आणि त्यानंतर मला ब्लाऊज शिवण्यासाठी बसायचं होतं. तर मी हा आहे ना छान असा वर्क केलेला ब्लाऊज होता. तो तुम्हाला शिवून झाल्यानंतर पण दाखवणार आहे. तर त्या दिवशीच मी ज्या दिवशी कटिंग केलं त्याच दिवशी पूर्ण केला, का तर मला हा अर्जंट द्यायचा होता त्यामुळे. आणि छान आता मस्त अशा डिझाईन आल्यात ना, तर आरी वर्क करायचा थोडासा जरा खर्च कमी होतो बरं का. म्हणजे असे जे ब्लाऊज मिळाले तर आपल्याला सेपरेट अशा आरी वर्क किंवा काय असं करून घेण्याची गरज नाही पडत. तर खरंच खूप म्हणजे ज्यांना हौस आहे अशा आरी वर्क करण्याची आणि खर्च पण परवडत नाही, तर त्यांच्यासाठी ना असे ब्लाऊज पीस खरंच बेस्ट आहेत बरं का. म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार तरी. का तर सगळ्यांचीच हौस होऊन जाते, आणि प्रत्येक लेडीजला वाटतं की आपण सुद्धा छान असा आरी वर्क ब्लाऊज एखादा तरी आपल्याकडे असावा. तर हे ना असं कमी बजेटमध्ये आरी वर्क होतं बरं का असं. तर तुम्ही पण नक्कीच अशी साड्यांवर ब्लाऊज घ्या.
म्हणजे आपल्याकडे सुद्धा असे एखादा ब्लाऊज होऊन जाईल. तर शिवून झाल्यानंतर फक्त बघा तुम्ही सांगा मला कसं वाटतो. आता शिवताना ना खरंच खूप अवघड होऊन जातं का तर लेस असली ना, तर ते लेस फिरवली ती वेगळं असतं. पण ह्याला मणी असल्यामुळे ना सावकाश-सावकाश मला गळ्याचा आकार काढावा लागला. तर खरंच वेळ जातो पण ब्लाऊज एकदम छान दिसतो. तर तुम्हाला कसा वाटला ब्लाऊज ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा आरी वर्कचे ब्लाऊज घालायला तुम्हाला सुद्धा आवडतात का? ते सुद्धा मला नक्की सांगा. तर खूप छान वाटतं बरं का आणि प्रत्येक ताईला अशा ब्लाऊज आवडतच असेल मला तर वाटते. आणि कमीत कमी बजेटमध्ये आरी वर्क ब्लाऊज आहे हा. तर अशी साड्यांवर एखादी साडी तरी तुम्ही नक्की घ्या आणि असा ब्लाऊज एक तरी शिवून घ्या. खरंच खूप सुंदर असा लूक पण येतो छान आणि जास्त खर्चही नाही होत बरं का आपल्याला. सेपरेट असं म्हणजे एक ब्लाऊज हा प्रत्येक साडीवर जाऊ शकतो असा ब्लाऊज आहे. म्हणजे काठपदराच्या साडीवर. एकदम झिरो बजेट म्हटलं ना, तरी चालेल. झिरो बजेट आरी वर्क ब्लाऊज असं म्हटलं तरी चालेल. इतका सुंदर असा ब्लाऊज होतो आणि घातल्यानंतर सुद्धा खूप सुंदर दिसतो. तर तुम्ही सुद्धा असा ब्लाऊज नक्की घ्या आणि नक्की साडी पण घ्या. तर चला आता बाकीचं आहे ना, त्यानंतर मला जरा थोडंसं बाहेर काम होतं, त्याच्यामुळे बाहेर जायचं होतं. तर आजचा ब्लॉग पाहिला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असेल चॅनल लाईक, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.